कलस्यकारास पत्र पहिला अध्याय आणि 20 वचनामध्ये आपण जाऊया. विशेष करून आजच्या मननासाठी 20 वचनामध्ये लिहिलेलं आहे की आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल लिहिलेलं आहे की त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याच्या स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले. देवबापे वचन आपण सर्वांसाठी आशीर्वादित करू. या दिवसांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान आपण आठवण करत आहोत. डिसेंबरमध्ये ख्रिसमस आपण साजरा केला की ख्रिस्ताने आपल्यासाठी जन्म घेतला आणि पवित्रशास्त्र ज्या प्रकारे आपल्याला सांगतं की ज्या एक विशेष उद्देशाने प्रभू येशू ख्रिस्ताने जन्म घेतला होता आणि ज्या विशेष उद्देशाने त्याने क्रूस खांबावर आपलं बलिदान केलं आणि एका विशेष उद्देशाने तो मृतांमधून तो जिवंत झाला, हे सर्व जे कार्य होतं, जी योजना होती, त्याच्या मागे सगळ्यात महत्त्वाचा एकच उद्देश होता. तो म्हणजे असा की पापामुळे मानवजाती आणि परमेश्वर या दोघांमध्ये जो दुरावा आला होता, जी भिंत आली होती, जे वैमनस्य आलं होतं, ते दूर करून शांती प्रस्थापित करावी. परमेश्वर आणि मनुष्यांचा तुटलेला संबंध पुन्हा एकदा जोडावा आणि या वचनाच्या आधारावर एक शब्द आलेला आहे की परमेश्वरासोबत आपला समेट व्हावा. या उद्देशाने परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं होतं आणि येशू ख्रिस्ताने समेटाची सेवा क्रूस खांबावर केली आणि तो उद्देश त्याने जेव्हा तो मेला आणि पुनरुत्थित झाला तेव्हा त्याने ते कार्य जे आहे ते त्याने क्रूस खांबावर पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून आजचा जो आपला विषय आहे तो हाच आहे की आपल्याला पण परमेश्वरासोबत समेट करायचा आहे आणि आपल्याला एकमेकांसोबतही समेट करायचं आहे. आणि ज्याला इंग्लिशमध्ये आपण रिकन्सिलिएशन आपण म्हणतो किंवा मराठीमध्ये अजून एक शब्द आहे सलोखा, आणि तो त्या प्रकारचं नातं आपलं एकमेकांसोबत असलं पाहिजे. आणि म्हणून आजचा जो आपला विषय आहे तो आहे रिकन्सिलिएशन किंवा समेट. प्रियांनो, एका व्यक्तीने असं म्हटलेलं आहे चर्चबद्दल की द चर्च इज नॉट अ थिओलॉजिकल क्लासरूम, इट इज अ कन्वर्जन, कन्फेशन, रिपेंटन्स, रिकन्सिलिएशन, फॉरगिवनेस अँड सॅटिस्फॅक्शन सेंटर. चर्च काय आहे? चर्च ही एक ईश्वर वैज्ञानिक वर्ग खोली नाही, क्लासरूम नाही आहे, फक्त थिओलॉजिकल क्लासरूम नाही आहे. तर चर्च हे विश्वास परिवर्तन, पाप कबुली, पश्चाताप, समेट, क्षमा आणि पवित्र करण्याचे केंद्र आहे. याला जर आपण शॉर्ट केलं आजच्या सर्मनला धरून तर आपण असं म्हणू शकतो की चर्च फक्त एक मोठ्या मोठ्या थिओलॉजिकल गोष्टी करण्याची जागा नाही, परंतु चर्च जे आहे हे समेट करायची जागा आहे. चर्च जे आहे हे रिकन्सिलिएशन करायची जागा आहे. इथं येऊन फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करणे, परंतु जर आपसात समेट नाही, रिकन्सिलिएशन नाही, तर ते शब्द जे आहेत प्रियानो ते फक्त ज्याला हिंदीमध्ये म्हणतात की खोकले शब्द हो जाएंगे. ज्या शब्दांमध्ये काही अर्थ नाही, फक्त शब्द आहेत पण त्याच्यामध्ये काही सामर्थ्य नाही. परंतु ज्या प्रभूच्या दासांनी हे म्हटलं ते खूप सुंदर म्हटलेलं आहे की चर्च ही फक्त थिओलॉजिकल क्लासरूम नाही आहे की मी किती डॉक्टरेट थिओलॉजीमध्ये केलेले आहे,
परंतु चर्च एक समेट करण्याचं केंद्र आहे. आणि जर चर्चमध्ये जर समेट नाही, मग ते चर्च नाही आहे. जर एखादा ख्रिस्ती व्यक्ती असं म्हणतो की मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो, किंवा एक चर्च असं म्हणतं की मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो, परंतु तो ख्रिस्ती व्यक्ती किंवा ते चर्च जर समेटावर विश्वास करत नाही, तर मला माहीत नाही ते कोणत्या प्रभू येशू ख्रिस्ताची गोष्ट करत आहे. कारण पवित्र शास्त्रातला जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपण पवित्र शास्त्रामध्ये बायबलमध्ये जो वाचतो, तो प्रभू येशू ख्रिस्त वेगळंच काहीतरी शिकवतो. बायबलमधला प्रभू येशू ख्रिस्त हे शिकवतो की शत्रूंवर प्रेम करा. बायबलमधला प्रभू येशू ख्रिस्त हे शिकवतो की आपला त्रास देणाऱ्यांसाठी तुम्ही प्रार्थना करा. बायबलमधला प्रभू येशू ख्रिस्त हे शिकवतो की जर तुम्हाला कोणाला क्षमा करायची आहे, तर 7 वेळा तुम्ही त्याला क्षमा करा. प्रभू येशू ख्रिस्त हे शिकवणारा परमेश्वर आहे की तुम्ही वाईटाचा बदला घेऊ नका आणि वाईटाचं उत्तर वाईटाने देऊ नका, परंतु चांगल्यापणाने वाईटाला तुम्ही जिंकून घ्या. जर एक ख्रिस्ती व्यक्ती, स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारा व्यक्ती जर समेट रिकन्सिलिएशनवर जर विश्वास करत नाही, तर तो दुसऱ्याच कुठल्या तरी येशू ख्रिस्ताची गोष्ट करत आहे. जर एक चर्च प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतं परंतु समेटावर विश्वास करत नाही, तर ते दुसऱ्या कुठल्या तरी येशू ख्रिस्तावर विश्वास करत आहे. कारण पवित्र शास्त्रातला प्रभू येशू ख्रिस्त हा समेट करणारा येशू ख्रिस्त आहे. आणि या दिवसांमध्ये जेव्हा आपण ख्रिस्ताकडे पाहत आहे, त्याच्या क्रूस खांबाकडे पाहत आहे, त्याच्या रक्ताकडे पाहत आहे, ख्रिस्ताला समजून घेण्याची प्रार्थना करत आहे, तर ख्रिस्ताकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा ख्रिस्त संबंध जोडणारा, एकमेकांना जवळ घेणारा, क्षमा करणारा असा तो आहे. तो इतक्या पापी लोकांना त्यांनी जवळ घेतलं की येशू ख्रिस्ताला एक सार्कॅस्टिकली किंवा खिल्ली उडवण्याच्या पद्धतीने त्याला एक नाव देण्यात आलं, आणि ते नाव म्हणजे ही वॉज कॉल्ड द फ्रेंड ऑफ सिनर्स, पाप्यांचा मित्र असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. म्हणून आजचा जो आपला विषय प्रियांनो, तो म्हणजे समेट, एकमेकांसोबत समेट करणे. आणि समेट किंवा रिकन्सिलिएशनचा सिंपल अर्थ काय आहे? त्याचा अर्थ असा आहे की दोन पार्टीज आहेत, दोन व्यक्ती आहेत, ज्यांच्या आपसामध्ये वैर आहे, ज्यांचं पटत नाही, एकमेकांकडे पाहण्याची इच्छा होत नाही. एकमेकांकडे पाहिलं तर म्हणतात की तळपायाची आग मस्तकात जाते. मर जाऊंगा लेकिन उसके घर में पैर नहीं रखूंगा. है ना, काही होय मी त्याच्या घरी एक ग्लास पाणी तर दूर, पण त्याच्या घरात मी पाऊल ठेवणार नाही. आणि हे जे मनुष्याच्या मध्ये जी भावना असते आणि अशा प्रकारचे जे वैर परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला दूर करून एकमेकांना जवळ घेणे, एकमेकांना क्षमा करणे, एकमेकांना आपलंसं करून घेणे, त्याला प्रियानो समेट असं म्हणण्यात येतं. आणि ख्रिस्त आपल्याला तेच शिकवत आहे. जर आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो, इफिस्कारास पत्र याचा 2रा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की आपण सर्व आपल्या अपराधांमध्ये आणि पापांमध्ये मेलेलो होतो. आणि आपण परमेश्वरापासून दूर असल्या कारणाने, आपल्या अपराधांमध्ये पापांमध्ये मेले असल्या कारणाने आपण परमेश्वराकडे धाव घेतली नाही, आपण प्रभूकडे गेलो नाही. परंतु वचन हे सांगते की पहिलं प्रेम परमेश्वराने आपल्यावर केलं. पहिलं चांगुलपणा, पहिला समेटाची भावना ही परमेश्वराने प्रियांनो आपल्यासाठी केली. आणि तो हे म्हणतो की जेव्हा मी तुमच्यावर प्रेम केलेलं आहे, तेव्हा तुम्ही आपसातही प्रेम करा. बरेचदा आपल्याला असं वाटतं की मी कसं प्रेम करू? आपण पहिलं प्रभूकडे आलो नाही. परमेश्वराचं वचन हे सांगतं की पहिले परमेश्वर आपल्याकडे आला. जेव्हा पाप झालं, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो की तिथंच परमेश्वराने तारणाची योजना बनवली. पहिलं पाऊल परमेश्वराने उचललेलं आहे समेटासाठी, आणि आपण त्याचे वैरी होतो. पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की इफिस्कारास पत्रामध्ये की आपल्यामध्ये वैर होतं, आपल्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये. आणि हे वैर, हे वैमनस्य दूर करण्याचं पहिलं पाऊल
परमेश्वराने उचललं। आणि जर थोडासा आपण विचार केला की परमेश्वराला काय गरज होती, काही गरज नव्हती परमेश्वराला पापी मनुष्यासोबत, त्याच्या आज्ञा तोडणाऱ्या मनुष्यासोबत, स्वतःच्या मर्जीने धावणाऱ्या मनुष्यासोबत स्वतःचं समेट करून घ्यावा। काहीही गरज नव्हती परमेश्वराला। काय गरज होती? काही गरज नाही। त्याच्यामुळे परमेश्वराचा काही फायदा नव्हता। परमेश्वर तर परमेश्वर आहे। मनुष्य जरी नरकात चालला तरी त्याला काय त्याचं नुकसान होणार होतं? काहीच नुकसान होणार नव्हतं। नुकसान फक्त मनुष्याचा होता। परमेश्वराचा त्याचा काय स्वार्थ? तो तर आधीपासून अनंतपर्यंत आहे। आदि और अंत है वो। मनुष्य जरी नरकात गेला तरी त्याचं काय नुकसान होणार होतं? काहीच नाही। परंतु परमेश्वराने म्हटलं की नाही, ज्या मनुष्याला मी बनवलेला आहे त्या मनुष्याचा नाश होऊ नये म्हणून तो परमेश्वर असूनही त्याने स्वतःला आपल्यासाठी रिक्त केलं। तो परमेश्वर असूनही त्याने स्वतःचा इगो आडवा येऊ दिला नाही। तो परमेश्वर असूनही त्याने आपला घमंड, मोठेपणाची भावना आणि द सेन्स ऑफ ग्रेटनेस की मी मोठा आहे, मी परमेश्वर आहे, मला काय गरज आहे यांना वाचवण्याची, ही भावना प्रियांनो परमेश्वराने आपल्या मनामध्ये येऊ दिली नाही। नाही तर प्रभू म्हणू शकला असता, मरू द्या, मला काय करायचं आहे, मी सांगितलं होतं नका करू हे काम, परंतु तरी केलं, आता भोगा आपल्या कर्माचे फळ। मी म्हटलं होतं की त्या फळाला, त्या झाडाच्या त्या फळाला खाऊ नको, माझं ना ऐकता सैतानाचं ऐकलं, ते फळ खाल्लं, आता भोगत बसा। मी तर तुमच्या चांगल्यासाठी सांगितलं होतं। अशा प्रकारची भावना प्रियांनो परमेश्वराने आपल्या मनामध्ये आणली नाही। कुठल्याही प्रकारचं घमंड, इगो काही त्याने आपल्या आडवं येऊ दिला नाही। पण त्यांनी हे म्हटले की मी स्वतःला नम्र करीन, स्वतःला लहान बनवीन, स्वतःला छोटं करीन आणि मी मनुष्याला वाचवण्यासाठी, समेट करायसाठी मी पृथ्वीवर जाईन। येशू ख्रिस्ताने काय केलं? काय गरज होती येशू ख्रिस्ताला एवढा मार खायची? ऐसा हो रहा था कि बिना कुछ किए मार खाए जा रहा हो। कधी कधी येशूच्या ठिकाणी जर आपण स्वतःला ठेवून विचार करा, तसं पॉसिबल नाही आहे, पण एक जस्ट समजण्यासाठी की मी सर्व चांगलं केलं तरी लोक येऊन मारत आहे। मी लोकांना मदत केली, लोकांचं भलं केलं, खाऊ घातलं, पिऊ घातलं, फायनान्शियली सगळ्या प्रकारे हेल्प केली, आणि ज्या व्यक्तींना मी मदत केली तेच लोक येऊन आपल्या तोंडावर थुकत आहे। काय कसं वाटेल आपल्याला? आणि तो तर परमेश्वर होता, येशू ख्रिस्त तर परमेश्वर होता, तो परमेश्वराच्या गौरवामध्ये तो राहायचा। उसकी क्या गलती थी? कुछ भी नाही। काय चूक होती त्याची? काहीच नाही। तो परमेश्वरासोबत होता, तो अनादि अनंत, राजाओं का राजा, प्रभू का प्रभू, असं येशू ख्रिस्त। आणि जेव्हा तो त्या यरुशलेमेच्या त्या रस्त्यांवरून जात होता, लोक त्याच्या तोंडात थुंकत होते। कशासाठी? काय केलं होतं त्यांनी? काहीच तर नव्हतं केलं। वचन सांगतं की त्याची दाढी लोक ओढत होते, त्याला झापड मारत होते, शेवटी त्याचे पूर्ण कपडे त्याच्यावरून काढून टाकले, निवस्त्र अशा अवस्थेमध्ये तो तिथं लटकून होता। क्या गलती क्या थी उसकी? काहीच नाही। तरीही त्याने स्वतःला आपल्यासाठी लहान केलं। जर असा जो ख्रिस्त आहे प्रियांनो, तर मग आपण कोण आहोत? का मनुष्यामध्ये एवढं घमंड येतं की मी त्याच्या घरी पाऊल ठेवणार नाही? का मनुष्यामध्ये एवढा मोठेपणा येतो की मी कशाला स्वतःला लहान करू, मी कशाला स्वतःला लहान करू? म्हणजे याचा अर्थ कदाचित तो मनुष्य हे म्हणत आहे की मी तर परमेश्वरापेक्षाही मोठा आहे, कारण परमेश्वर इतका लहान आहे की त्याने स्वतःला लहान केलं, परंतु मी परमेश्वरापेक्षाही मोठा आहे की मी स्वतःला लहान करू शकत नाही। तो प्रियांनो मनुष्याचा घमंड दाखवतो। हे जे दिवस आहे 40 दिवस थोडेसे गंभीर दिवस आहे। गंभीर म्हणजे समजण्याचे दिवस आहे की काय गरज होती येशू ख्रिस्ताला त्या क्रॉसवर जाऊन मरायची। तो तर म्हणू शकला असता ना, मरू द्या ना, मला काय करायचं आहे।
परंतु जेव्हा परमेश्वर स्वतःला लहान करू शकतो प्रियानो, तेव्हा मी आणि तुम्हीही स्वतःला लहान करू शकतो. आणि जर आपसामध्ये जर आपले संबंध चांगले नाहीत, परिवारामध्ये पती पत्नी असो, आईवडील असो, लेकरं असो, जितके पण आपले नातेसंबंध आहे, या दिवसांमध्ये ही प्रार्थना करूया की जेव्हा परमेश्वर माझ्यासाठी लहान होऊ शकतो, तर मी पण लहान होऊन माझ्या परिवारामध्ये मी समेटाचं वातावरण मी घेऊन येईन. नाही आवडत काय काय लोक आपल्याला, मलाही नाही आवडत, तुम्हालाही नसतील आवडत काही लोक, पण जर आपण ख्रिस्ती आहोत तरच आपण हे पाऊल जरूर उचलू शकतो. कारण जो व्यक्ती आत्मिक आहे, जो व्यक्ती स्पिरिच्युअल आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे चालणारा व्यक्ती आहे, तो व्यक्ती जरूर समेटाची भावना घेऊन चालू शकतो. तो जरूर हे म्हणेल की नाही, मी स्वतःला लहान करायसाठी मी तयार आहे. परंतु जर एक व्यक्ती म्हणतो की नाही नाही नाही, मी नाही वाकणार कोणासमोर, मला काही गरज नहीं, मैं नहीं झुकूंगा किसी के सामने, मैं मर जाऊंगा लेकिन मैं किसी के सामने मैं छोटा नहीं बनूंगा, वो व्यक्ति आत्मिक रूप से मरा हुआ है. तो व्यक्ति जो है तो आत्मिकरित्या तो मेलेला है. क्योंकि हिंदी में असं म्हणतात की अकड़ जो है वो मुर्दों को शोभा देती है. जे जिवंत असतात फिजिकली, त्यांची बॉडी हालत राहील कारण त्यांच्यामध्ये जीवन आहे, परंतु एक डेड बॉडी जी आहे ना, ती स्टिफ राहते. आणि जर एक व्यक्ती आहे की म्हणतो की नाही, मी वाकणार नाही, मी लहान होणार नाही, याचा अर्थ असा की तो स्पिरिच्युअली तो मेलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो, जेव्हा समेटाची गोष्टी येते, मी का करावं हा विचार करण्याआधी आपण असा विचार करावा की परमेश्वराने आधी केलेला आहे, त्याला काही गरज नसताना माझ्यासाठी तो लहान झाला. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय आपल्याला माहीत आहे की तो परमेश्वराचा स्वरूपाचा असूनही त्याने दासाचं स्वरूप धारण केलं. तो मनुष्य झाला आणि शेवटी त्याने मरण पत्करलं. म्हणून समेटाची सुरुवात प्रियांनो परमेश्वराने केली, आपल्यासोबत त्याने आपला समेट करून घेतला आणि म्हणून आपणही करू शकतो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा खटला सुरू होता किंवा ट्रायल सुरू होतं ना, तेव्हा बघा एक अद्भुत गोष्ट त्या दिवसांमध्ये होते. आपल्याला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला पिलाता पुढे नेण्यात आलं, मग हेरोदा पुढे नेण्यात आलं, पुन्हा इकडं आलं, पुन्हा त्याचं ट्रायल सुरू होतं. आणि लूका सुवर्तमान याचा 23वा अध्याय मध्ये एक अद्भुत वचन आहे. लूका सुवर्तमान 23 अध्याय आणि 12 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जेव्हा येशू ख्रिस्ताचा खटला सुरू होता, 12 वचनात असं लिहिलेलं आहे की त्याच दिवशी पिलात व हेरोद हे एकमेकांचे मित्र झाले. त्यापूर्वी त्यांचे आपसात वैर होते. ज्या वेळेमध्ये येशू ख्रिस्ताचं ट्रायल सुरू होतं, याला क्रूस खांबावर चढवा, हे सर्व लोक जेव्हा जे प्रोसेस सुरू होतं, त्यामध्ये पायलट जो रोमी गव्हर्नर होता, हेरोद जो एक प्रकारे आपण म्हणू राजा होता, हे दोघं आपसामध्ये वैरी होते, हे मित्र नव्हते. परंतु ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा खटला सुरू आहे, त्या ठिकाणी असं झालं की या दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांच्या आपसातलं वैर जे आहे ते दूर झालं. जेथे येशू ख्रिस्त आहे तिथं वैर दूर होतं, जेथे येशू ख्रिस्त आहे तिथं मैत्री स्थापित होते प्रियांनो. आणि जर आपण ख्रिस्ताला ओळखणारे आहोत आणि क्रूस खांबावर येशू ख्रिस्ताने तेच केलेलं आहे, तर आपण हीच प्रार्थना करावी की प्रभू माझ्यामध्ये तोच समेटाची भावना असली पाहिजे. 2 कोरिंथीकरास पत्र याचं 5वा अध्याय आणि याच्यातले काही महत्त्वाचे वचन आहेत. मला असं वाटतं हे वचन आपण वारंवार अध्ययन केले पाहिजे, कारण याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. 2 कोरिंथीकरास पत्र याचं 5वा अध्याय आणि वचन 18
ते 20 जर आपण वाचतो, दुसरे कोरिन्थ याचा 5वा अध्याय वचन 18 ते 20, ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतः बरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. म्हणून देव आम्हाकडून विनवित असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करीतो. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करीतो. काय सांगत आहे पॉल, काय लिहित आहे की परमेश्वराने ख्रिस्तामध्ये जगासोबत स्वतःचा समेट करून घेतला आणि आपल्याला मंडळीला किंवा ख्रिस्ती लोकांना समेटाची सेवा दिलेली आहे. जर आपण म्हणतो की मला सेवा करायची आहे, तर कोणती सेवा, कशा प्रकारची सेवा? ती आहे समेटाची सेवा. ज्या ठिकाणी वैर आहे त्या ठिकाणी एक ख्रिस्ती व्यक्ती जाऊन ते वैर दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. समेटाची सेवा, समेटाचं वचन आपल्याला दिलेलं आहे, कारण परमेश्वराने ख्रिस्ताद्वारे स्वतःचा आपल्याबरोबर त्याने समेट करून घेतलेला आहे आणि तीच रिस्पॉन्सिबिलिटी परमेश्वराने मला आणि तुम्हाला दिलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये एक पॉसिबिलिटी ही पण आहे, काय की आपण जर समेटाचं पाऊल उचललं, उदाहरणार्थ मी एक उदाहरण घेऊन सांगतो. समजा मी आणि बंटी, सूरज, आम्हा दोघांमध्ये वैर आहे, ठीक आहे, आणि समजा मी पाऊल उचललं समेटासाठी की चला बंटी आपण दोघं पुन्हा मैत्री स्थापित करूया. काही गॅरंटी नाही की बंटी त्याला पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करेल. तो हो पण म्हणू शकतो किंवा तो नाही पण म्हणू शकतो. मी म्हणेल की चल बंटी मला क्षमा कर, आपण पुन्हा एकदा मित्र होऊया. त्याच्यामध्ये 50-50 पॉसिबिलिटीज हे आहेत. एक तर बंटी म्हणेल की ठीक आहे बाळक साहेब, जाऊ द्या, जे झालं गेलं, आता आपण विसरून जाऊ आणि पहिल्यासारखं आपण आनंदाने प्रेमाने राहूया. ही एक पॉसिबिलिटी आहे. किंवा दुसरी पॉसिबिलिटी ही पण आहे, तो मला की बाळक साहेब, मी तुम्हाला क्षमा करणार नाही, तुम्ही जरी मागत आहे पण मी नाही करत, मला फार वाईट वाटलेलं आहे, मला काही तुमच्याशी पुन्हा एकदा संबंध स्थापित करायची इच्छा नाही आहे, मला तुमच्यासोबत काही मला संबंध ठेवायचे नाही, काहीही मला तुमच्याशी घेणं देणं नाही, असंही तो उत्तर देऊ शकतो. आणि असंच तर होत आहे ना जगामध्ये. ख्रिस्ताने क्रूस खांबावर बलिदान केलं, रक्त वाहवलं, सर्व त्यांनी केलं. आज सर्वच लोक त्याच्या बलिदानाला पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करत आहे का? नाही करत आहे. काही लोक करत आहेत, हो ख्रिस्ताने माझ्यासाठी सर्व काही केलं म्हणून चला मी त्याच्या प्रेमास्तव मी पण माझं समर्पण करतो, मी पण चला मी पण हे पाऊल उचलतो की ठीक आहे ख्रिस्त माझ्यासाठी पहिले आला, चला मी पण त्याच्या चरणाजवळ येतो. सर्वच नाही करत. काही लोक करतात, काही लोक नाही करत. काही लोक सरळ म्हणतात की आम्हाला चर्चशी काय घेणं देणं नाही, आम्हाला ख्रिस्ताशी काय घेणं देणं नाही. मग काय करतो प्रभू येशू ख्रिस्त? प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यावर जबरदस्ती तो करत नाही, परंतु ख्रिस्त आपल्या साईडने एक काम जरूर करतो. तो हे म्हणतो की मी तुझ्याबद्दल वाईट विचार ठेवणार नाही. माझ्या साईडने माझं मन तुझ्याप्रती स्वच्छ आहे. तुझ्या साईडने तुझं मन माझ्याप्रती कसं आहे याच्याबद्दल मी जबाबदार नाही, याच्यासाठी तू जबाबदार आहे. जर बंटी आणि माझ्यामध्ये जर वैर आहे आणि मी त्याला म्हणतो की मला क्षमा कर आणि तो म्हणतो की ठीक आहे आपण बाळक साहेब आपण ओके आपण मैत्री स्थापित करूया, तर ती मैत्री स्थापित होईल. आम्ही दोघांनी एकमेकांच्या प्रती आपापलं मन स्वच्छ करून घेतलं. परंतु जर तो म्हणतो की नाही बाळक साहेब मला तुमच्याशी काही घेणं देणं नाही, तर मग त्याच्यामध्ये काय? त्याच्यामध्ये हे मी तर माझं मन स्वच्छ केलेलं आहे,
पण जर तो माझ्याप्रती मन स्वच्छ करत नाही तर त्याच्याबद्दल माझी काही जबाबदारी नाही. मी माझं पार्ट पूर्ण केलेलं आहे. आणि ख्रिस्ती या नात्याने आपण आपली साईड क्लिअर ठेवली पाहिजे. काही गॅरंटी नाही की पुढचा व्यक्ती त्याला पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करील, पण आपण आपल्या साईडनी आपलं मन स्वच्छ ठेवावं असं देवाचं वचन सांगतं. आणि पुढाकार घेण्यासाठी परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. मत्ते शुभवर्तमान आपल्याला माहित आहे की जेव्हा येशू ख्रिस्ताने सांगितलं की जेव्हा तू मंदिरामध्ये जातो आणि तू काहीतरी भेट अर्पण वेदीसमोर घेऊन येतो आणि तुला आठवतं की तुझ्या भावासोबत काहीतरी राग आहे, वैर आहे, तर ती भेट तिथंच ठेव आणि तू जा आणि तू त्याला भेट. आपल्याला त्याने रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे. म्हणून समेट एक भारी वर्ड आहे, कठीण काम आहे, परंतु आपण आपली साईड क्लिअर ठेवावी असं देवाचं वचन सांगतं. जर पुढच्या व्यक्तीने स्वीकार केला तर ठीक, नाही तर आपण हे म्हणू शकतो की मी माझ्या वतीने माझं मन पवित्र, शुद्ध, क्लीन त्या व्यक्तीबद्दल ठेवलेलं आहे. माझ्या मनात त्या व्यक्तीबद्दल काहीही वाईट नाही. मग अजून एक प्रश्न कदाचित तुमच्या मनात येत असेल, मग मला जो त्रास झाला त्याचं काय? परमेश्वर मला म्हणत आहे की जाऊन त्याला क्षमा कर, त्याच्यासोबत तू जाऊन समेट कर. परंतु जो माझा अपमान त्यांनी केला ते पण तर तितकं सत्य आहे ना, ते पण तर तितकं खरं आहे की माझं नुकसान त्यांनी केलं, फायनान्शियली मला बर्बाद केलं, माझा अपमान केला, माझ्या बाबतीत बरंच काही त्यांनी केलेलं आहे. त्याचं काय? त्याच्याबद्दलही आपल्याला वचनं माहीत आहेत. प्रकटीकरण 6 अध्याय 9 ते 11 मध्ये आपण वाचतो की मार्टियर्स रक्त ओरडत आहे, जे ख्रिस्तासाठी बलिदान झाले ना, ते ओरडत आहेत की प्रभू तू आमचा न्याय कधी करणार. प्रकटीकरण 6, 9 ते 11. परंतु रोमकरास पत्र 12 अध्याय 17 ते 21 जे वचन आपण बरेचदा वाचलं असेल, त्याच्यामध्ये परमेश्वराने आपल्याला त्याच्याबद्दल आधीच काय गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. रोमकारास पत्र 12 अध्याय 17 वाजून पुढं प्रभू म्हणतो की वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नको. सर्व मनुष्याच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेव. आणि शक्य तर माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. प्रियजन हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. उलट पक्षी तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावायला दे, तानेला असल्यास त्याला प्यावायला दे. कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्याचे रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. प्रभू हे म्हणतात की तू तुझ्या साईडने तू सर्व कर, तू बदला घेईन मी, वाईटाचा बदला वाईटाने देईन, तू असं म्हणू नको. ठीक आहे. नीतिसूत्रे 24 अध्याय आणि 29 वचनामध्येही आपण असं वाचतो. नीतिसूत्रे 24 अध्याय आणि 29 वचनामध्ये असलेलं आहे की मी जशास तसे करीन, त्याची उसने फेडीन असे म्हणू नको. मी जशास तसे करीन, त्याचे उसने फेडीन असे म्हणू नको. मग काय करावं? त्रासही सहन करावा, क्षमापण करावी. म्हणजे असं झालं की ज्याने आपल्याला त्रास दिला तो फायद्यात राहिला. मग त्रासही त्याने दिला, क्षमापण त्याला मिळाली. चित भी मेरी पट भी मेरी होगी उसकी. माझं काय? मला त्रासही झाला, मी क्षमा केली, मग माझा न्याय कुठं आहे? है ना? माझं काय? माझ्या अपमानाचं काय? माझ्या त्रासाचं काय? जे दुःख मला झालं, जे अश्रू जे मी रडलो त्याचं काय? परमेश्वर अन्यायी आहे का? वचन काय सांगतं प्रियांनो, जे आपण वाचतो रोमकारास पत्र 12व्या अध्यायामध्ये. तो म्हणतो की प्रियजन हो, 19 वचनामध्ये, प्रियजन हो, सूड उगवू नका.
तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रलेख आहे, सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन. आपल्याला जो पण त्रास झालेला आहे, जो पण अपमान आपल्याला झालेला आहे, जे पण वेदना आपल्याला झालेल्या आहेत, त्याबद्दल परमेश्वर आपल्यातर्फे लढणार आहे. तो म्हणतो की तू काही करू नको, मी आहे ना, मी करतो. तू बदला घेऊ नको, तू सूड घेऊ नको. परमेश्वर वचन काय सांगतं? परमेश्वराच्या क्रोधाला वाट द्या. अलाव हिम टू वर्क, म्हणजे बाजूला सरकून जा, त्याला काम करू द्या. तुम्ही जाऊन नका काय करू. तो म्हणतो की तुम्ही बाजूला व्हा, परमेश्वराला जाऊ द्या. योग्य पद्धतीचं सूड घेणे हे परमेश्वराला समजते प्रिय. आणि कदाचित आपण ज्या प्रकारे त्याचा बदला घेऊ किंवा सूड घेऊ, त्याच्यापेक्षा बेटर पद्धतीने घेणारा परमेश्वर आहे. म्हणून वचन हे सांगतं की आपल्याला परमेश्वरावर अशा प्रकारचा विश्वास करायचा आहे की प्रभू हे सत्य आहे की माझा अपमान झालेला आहे. प्रभू हे सत्य आहे की मी रडलो. हे सत्य आहे की मला फार नुकसान झालेलं आहे, बर्बाद झालो आहे मी. परंतु माझा तुझ्यावर एवढा विश्वास आहे की माझ्या अश्रू तुझ्या समोर आहेत. योग्य वेळेवर जो न्याय करायचा आहे तो न्याय तू करणार आहे. हे देवाचं वचन प्रियांनो आपल्याला सांगतो. आणि म्हणून पवित्र शास्त्र प्रियांनो काय सांगतो? ख्रिस्त आपल्यासाठी मेला. आज त्याने समेटासाठी दार उघडलेले आहेत. आणि आज समेटाची वेळ आहे. आज कृपेची वेळ आहे, क्षमेची वेळ आहे. आणि परमेश्वर आज क्षमा करत आहे आणि करत आहे. परंतु एक दिवस हे बंद होणार आहे. एक दिवस असा येईल की ज्या दिवशी क्षमा मिळणार नाही. तुम्हाला माहित आहे का, पवित्र शास्त्रामध्ये असं पण लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं जेव्हा दुसरं आगमन होईल तेव्हा तो बलिदान होण्यासाठी येणार नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं जेव्हा दुसरं आगमन होईल तेव्हा तो न्याय करायसाठी येणार आहे. पहिल्यांदा जेव्हा तो आला, तो कोकरा म्हणून आला, तो मेमना बनकर आया. परमेश्वर जगाचे पाप त्याने स्वतःवर घेतले, सगळं सहन केलं, शांत राहिला, मेला. सर्व त्याने स्वतःसाठी आपल्यासाठी सर्व सहन केलं. आता तो दुसऱ्यांदा येणार आहे. दुसऱ्यांदा तो पुन्हा मरायला नाही येणार आहे, पुन्हा मार खाण्यासाठी नाही येणार आहे, पुन्हा अपमानित होण्यासाठी नाही येणार आहे. दुसऱ्यांदा जेव्हा तो येणार आहे तेव्हा तो न्याय करायला येणार आहे. फक्त एक साईड नाही आहे, दुसरी साईड ही आहे की आता न्याय होणार आहे. म्हणून आपण हे म्हणू शकत नाही की तू माझ्यावर अन्याय करत आहे का प्रभू, मला दुःख झालं, मला त्रास झाला, मला माझा अपमान झाला. दुसरा व्यक्ती तर मस्त मजेत आहे सर्व करूनही. प्रभू म्हणत आहे की थांब, मी येत आहे. प्रभू म्हणत आहे की थांब, मी येत आहे. न्यायाचा दिवस सुद्धा येणार आहे. मग तोपर्यंत मी काय करू? तू आपलं मन स्वच्छ ठेव, तू क्षमा कर, माझ्यावर विश्वास ठेव. मी यथार्थ न्याय करणारा मी परमेश्वर आहे. म्हणून प्रियांनो, या दिवसांमध्ये ख्रिस्ताने केलेल्या त्या वधस्तंभावर समेटाची सेवा आपण समजण्याचा आपण प्रयत्न करूया. आपण आपल्या जागेवर उभं राहूया आणि या वेळेला थोडंसं आपण डोळे बंद करून मी आणि माझा परमेश्वर, फक्त आपण दोघंच आहोत, मी आणि माझा प्रभू माझ्या समोर, या कल्पनेने आपण उभं राहूया. प्रिया सगळेजण आपल्या जागी उभं राहू. कोण व्यक्ती आहे ज्याच्याबद्दल आजही आपल्या मनामध्ये राग आहे? अशी कोणती व्यक्ती आहे, अशी कोणती घटना आहे? परिवारातले लोक आहेत का? आई वडील, पती पत्नी, सासू सासरे,
मित्र, लेकरं, आपले कॉलिग्स, मंडळीचे लोक, शेजारचे लोक, लहानपणी ज्यांच्यासोबत आपण खेळलो, वावरलो, तरुणपणाचे मित्र, मैत्रिणी, कोणीतरी आहे, कदाचित पाळत वर्ग, की ज्यांच्याबद्दल आजही मनामध्ये एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी त्यांच्याबद्दल राग आहे, कडूपणाची भावना आहे. आपण चर्चमध्ये आहोत, परंतु आपण त्यांना पूर्णपणे क्षमा केली नाही आहे. जरी ते आपल्याबद्दल वाईट विचार करतात, त्याची जबाबदारी आपली नाही प्रियांनो. प्रश्न आहे की आपलं मन त्यांच्याबद्दल कसं आहे. मी हे म्हणत नाही आहे की देवाचं वचन हे नाही म्हणत की जर आपण योग्य पाऊल उचललं तर आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल. शक्य आहे आणि शक्य नाही सुद्धा. परंतु महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपलं मन कसं आहे. आपल्याला आपल्या स्वतःच्या मनाची, स्वतःच्या अंतःकरणाची काळजी घेतली पाहिजे. आज वेळ आहे प्रियांनो, पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्या व्यक्तीला आपण क्षमा करावी, त्या व्यक्तीसोबत आपण समेट करून घ्यावा. शक्य होत असेल तर त्याला जाऊन भेटावे, शक्य होत असेल तर त्याला फोन करा. मंडळीमध्ये समजा आपण रागामुळे त्या व्यक्तीसोबत आपण कधी हात मिळवत नाही, कधी जाऊन त्याला स्वतःहून सलाम करत नाही, कधी जाऊन त्याला प्रेज लॉर्ड म्हणत नाही, आपण तसंच घरी निघून जातो. तर आज अशी परिस्थिती आहे, तर आज आपण स्वतः पाऊल उचला, त्याला जाऊन भेटा, त्यांना म्हणा सलाम, प्रेज लॉर्ड. आपलं मन आपण स्वच्छ करूया. देवबाब, आमची प्रार्थना आहे प्रभू, तुझ्यापेक्षा मोठे आम्ही नाही, ख्रिस्तापेक्षा मोठे आम्ही नाही प्रभू. जेव्हा तू परमेश्वर असूनही आमच्यासाठी शून्य झाला, रिकामा झाला, तुला काही गरज नव्हती पिता आमच्यासाठी इतकं सर्व करायची, तरीही तू इतका मोठा आणि महान असूनही प्रभू आमच्यासाठी तू रिक्त झाला प्रभू. आम्ही तुझ्यासमोर कोणीच नाही पिता. आज आमची प्रार्थना आहे पिता, तुझ्या वचनाच्या आधारावर, की जर आज कुठल्या व्यक्तीसोबत जर आमचा समेट झालेला नाही आहे, तर या उपवास आणि प्रार्थनेच्या दिवसांमध्ये प्रभू त्या व्यक्तीसोबत आमचं समेट होण्यासाठी पवित्र आत्म्याची शक्ती, सामर्थ्य आणि शांती तो आम्हाला दे पिता परमेश्वर. ज्यामुळे हे आमचे 40 दिवसाची उपवास आणि प्रार्थना, आमचं अध्ययन, आमचं मनन, आमचं चर्चला येणे